महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मार्कडवाडी गावाची चांगलीच चर्चा आहे। या गावात महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना आपल्या गावात 100 पेक्षा जास्त देखील मतं होऊ शकत नाही असा दावा करत ईव्हीएम मध्ये घोटाळा असल्याचा आरोप केलाय। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मार्कडवाडी गावात गेले होते। यावेळी मार्कडवाडी हे गाव ज्या मतदारसंघात येतं त्या मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर हे आक्रमक झाले होते। ते म्हणाले, मार्कडवाडीचा लढा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, त्यापुढे आमदारकी काही नाही, त्यामुळे मी राजीनामा देत आहे असं त्यांनी थेट शरद पवारांसमोरच सांगितलं। हा अंधकार दूर करायचा आहे आणि प्रकाशमान करायचा आहे आणि त्यासाठी साहेब मी काल त्या ठिकाणी शपथ घेण्यासाठी गेलो होतो, परंतु माझ्या शपथेपेक्षा माझ्या आमदारकीपेक्षा हा मार्कडवाडीचा लढा महत्त्वाचा आहे। अनेक लोक बळी गेले असतील, अनेक लोकांचं लोकशाहीमध्ये नुकसान झाले असेल, पण मी संघर्षामधला माणूस आहे। माझी आमदारकी या लोकशाही पुढे फार मोठी गोष्ट आहे असं नाही, आणि म्हणून मी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला सांगितलं। काही लोक माझ्या विरोधातली डिबेटमध्ये आले होते, त्यांनाही सांगितलं की एका पोटनिवडणुकीची ट्रायल करून बघा, आणि हे काय मीडियामध्ये सांगण्यासाठी साहेब नाही, मी खरोखरचा राजीनामा देतोय। कारण ह्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ही लोकांना मान्यच नाही। का कुणाला मान्य आहे? हात वर करून सांगा की असं मतदान होऊ शकतं आपल्या तालुक्यामध्ये? मार्कडवाडीकर सांगा, तुमच्या गावामध्ये हे मतदान होऊ शकतं? मग तुम्ही 1400 लोकांनी जे मला मतदान दिलेलं आहे, 1400 लोकांनी तुम्ही अफिडेव्हिट घालणार का? अफिडेव्हिट करून देणार का? मी निवडणूक आयोगाकडे असा अर्ज करणार आहे की सगळ्या तालुक्यातल्या ग्रामसभेचे ठराव तर माझ्याकडे आलेलेच आहेत। मी साहेबांना एक ठराव आता दाखवलेला आहे। मार्कडवाडी मधल्या 1400 ज्याही लोकांनी मला मतदान केलंय तेवढ्याच साहेब, मला त्या ठिकाणी 800 मतदान दाखवलेलं आहे, त्याला 1000 मतदान दाखवलेलं आहे। गावानं मतदान त्याला 500 केलेलं आहे, नाही असं नाही, परंतु ज्या 1400 लोकांनी मला मतदान केलं ते तुम्ही अफिडेव्हिट करणार आहे का? सगळं गाव हात वर करून सांगा। या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत ईव्हीएम आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल यावर चर्चा झालेली आहे। आज किंवा उद्या पराभूत उमेदवार सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचीही शक्यता याबाबत या बैठकीत झाल्याची माहिती आहे। मतदार यादीतील घोळ, वाढलेली मते, ईव्हीएम बाबत पराभूत उमेदवार शरद पवार आणि सिंघवी यांच्याशी कायदेशीर बाबींवर चर्चा झाल्याची माहिती आहे। शरद पवार यांच्या घरी आज रात्री पुन्हा महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचं जानकरांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलंय। ईव्हीएम संदर्भात ही महत्त्वपूर्ण बैठक असणार आहे। अरविंद केजरीवाल आणि अभिषेक मनु सिंघवी यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। मात्र तरीही राज्यात आता संशयाचं वातावरण घोंगावतंय। शरद पवार यांनी आमची मतं जाणून घेतली आहे, लाखाचा फरक पडत असेल तर मी माझा राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी माझी मागणी आहे। आज रात्री बैठक होऊन पुढील दिशा ठरवू असं जानकर यांनी यावेळी म्हटलेलं आहे। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मार्कडवाडीत जावं, लपवाछपवी करून काही होत नाही, आमच्या गावाचं मत काय कुठं गेलं तिकडे लोकांना समजलं पाहिजे। बाळासाहेब थोरात याआधी राहुल गांधी यांच्याशी चर्चा करतील, त्यानंतर त्या या बैठकीत उपस्थित राहतील की नाही याचा निर्णय घेणार आहेत। त्यामुळे आता शरद पवारांच्या उपस्थितीतली ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे। यानंतर शरद पवार काय निर्णय घेत आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष आता लागून आहे। याच बाबत ताज्या बातम्या आणि नवीन अपडेट्ससाठी देशोन्नतीला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा देशोन्नती। नमस्कार।